सर्व स्वागत। रामनाथ बाबा एक जागृत असं दैवत, नवसाला पावणार असं एक दैवत, त्या दैवताची यात्रा निमित्ताने सर्व भाविकांच्या अधिकारी ज्या भाविकांना दान द्यायचे असेल, देणगी द्यायची असेल, अशा भाविकांसाठी मंदिराच्या समोर दान कक्ष सुरू करतात। त्या दैवताची यात्रा निमित्ताने सर्व भाविकांना अभिनंदन। हॅलो हॅलो चांगला पाहिजे लय दावले कोण तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत रामनाथ बाबा या मंदिराजवळ आणि आज निमित्त आहे यात्रा उत्सव। तर त्यानिमित्ताने भादली खुर्चे जे सरपंच आहेत ते आपल्याशी हितगुज साधतील आणि यात्रेनिमित्त थोडी माहिती देतील। मी किशोर पांडुरंग पाटील, भादली खुर्द सरपंचपती। रामनाथ बाबाची यात्रा दरवर्षी माव महिन्यात शुक्रवारी येते, तिसऱ्या शुक्रवारी, आणि परंपरा आहे आमची कायमची। विशिष्ट म्हणजे यात्रेचं 3 गावांची यात्रा आहे आमची, खेडी, बोकरी, भोकर, भादली। भादली इथं जुन्या लोकांनी असं सांगितलेलं आहे का भादलीमध्ये धड सापडलेलं होतं, खेडी बोकरीमध्ये मान सापडलेली होती आणि बाकीचं शरीर भोकरमध्ये सापडलेलं होतं, म्हणून या यात्रेचं निमित्त आहे। तर प्रसंगी त्या सर्व गावाचा हा एक उत्सव आहे आमचा। म्हणजे सगळं आनंदाचं वातावरण आणि सगळे नातेवाईक पण आपले आलेले आहेत, एक उत्साह। तर बाबांत्या ते आपल्या सोबत आहेत, बाबांत्या 2 शब्द सांगतील यात्रा निमित्त की यात्रा कशी भरत, सकारता काय रस, आणि सांगा दादा तुम्ही। नमस्कार दादा, आमच्या इथं रामनाथ बाबांनी यात्रा सालाबादाप्रमाणे भरते, 3 गावांची यात्रा भरते। रामनाथ बाबाचं असं सत्व आहे, बाबा काही झालं तर काही संकट येत नाही, आणि आमचे बैल गाड्या तगत्र आमच्याच गावाचा येतो, आमच्या गावाला मान आहे। आणि बाबांचं जे आमची तापी माई आहे पूर्वेकडून पश्चिमेला वाहते, पण बाबांचं ज्या वेळेस झालं त्यावेळेस बाबा पश्चिमेकडून पूर्वेला वाहत होते। आमच्या वाडवडिलांनी त्यांना धरलं, इथं बसवलं बाबांना। कधी तापीमध्ये नदी बुडून जातं मंदिर, पण ते गोटे वाहत नाही, आम्ही डोळ्यांना पाहिले। तापी मायाला जेव्हा पाऊस येतो, पूर येतो, त्या टायमाला एक गोटाही वाहत नाही। आणि बाबा ही जी यात्रा आहे ही किती वर्षापासून भरते? आम्हाला बी आठवत नाही किती वर्षापासून भरते, वाडवडिलांपासून भरते। हो, आम्हाला नाही आठवत बा की आमच्या समोर भरते का काय असं। आणि बाबा सकाळी तर मानता असतात, म्हणजे जेवण असतं, जेवण असतं, जेवण विशेषतः म्हणजे यात्रेमध्ये मांसाहारी काहीच राहत नाही, पूर्ण शाकाहारी वांग्याची भाजी, भाजलेली बट्टी, जगऱ्याची बोलायचंय का? जगऱ्याची बट्टी राहते। आणि विशिष्ट आहे मंदिरचं, असं विशिष्ट आहे का बाबा कधीच मंदिर आम्हाला बांधू देत नाही। बाबांचं म्हणणं आहे का एका रात्रामध्ये जर मंदिर बांधलं तर तेच मंदिर उभं राहील, पण हे काही नाही तर नाही। पाणी आणि रेती लागते त्याला तर बांधलं जाईल, पण ते शक्य नाही। गांडीमध्ये पाणी आणायची वाट आहे बाबाची, पण ते शक्य नाही। आता कलियुग आहे, लोक तसं नाही, त्याच्यामुळे ते मंदिर बांधले। पण बाबाची खूप देणगी आहे आम्हाला, आशीर्वाद आहे बाबांचे, सत्व एकदम 100%, जी आपण मागितली 100%, 100%। तर रामनाथ बाबा की आता थांबा अजून थांबा 1 मिनिट। चला ना तर मित्रांनो अशा प्रकारे
रामनाथ बाबा यात्राोत्सव खेडी भोकरी भोकर व बादली या गावात मोठ्या उत्साहात पार पडला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मनोज पाटील या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद. रामनाथ बाबा की जय.